शिवलीलामृत अध्याय 8 भद्रायूची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायू 12 वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला. सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले. त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्तीची ही शिकवण दिली. एक दिव्य शंख व खड्ग दिलं. अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनेय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या सहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूस त्याचा शत्रू हेमरथ याच्या तावडीतून सोडवले. काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद व सीमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्तिमालिनी भद्रायूला द्या असे सुचविले. त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी सुरू केली. सुमती आणि पद्माकरही लवजम्यासह आले. निमंत्रितांमध्ये वज्रबाहूही होता. त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला. भद्रायू व कीर्तिमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेली. एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले. एक वाघ त्यांच्या मागे लागला होता. भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला. भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला, पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही. त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला. या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोकपरिहारार्थ त्याचे लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शविली. पण त्याचे दुःख कमी होईना. शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली. तेव्हा शिवपार्वतीने तिथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्टवर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असे सांगितले. त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करून चित्रांगद, सीमंतिनी, वज्रबाहू, सुमती, पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले. भद्रायूने न्याय, नीती, धर्माने राज्य केले व अंती पत्नीसह शिवलोकी गेला. श्री सांब सदाशिव शुभम भवतु.